नाना विनंती करून त्यांनी वरती बसावं असं नसतं व्हावं. आज ज्यांचा कार्यक्रम आहे आतापर्यंत आपण शांतता पाळली ठेवली अजून बघूया. श्री मुकुंद प्रभाकर मावळे यांचा आपण जीवन प्रवास आता पाहिला. गेल्या 39 वर्षापासूनचा ड्युटीचा ध्यास, प्रत्येक वेळी घेतलेली ड्युटी, त्याला ड्युटीवर जायचं, पुढे कुठेही आले गेलं. आपली लग्नाला पिंपळ्याला आलं तरी सकाळीचं लग्न झालं की सायंकाळी नाईट लगेच नाईटला जायचं. माझ्याकडे 3 नगरला जाते घरात नाही माझी सेकंड शिफ्ट आहे. अरे बाबा हे पटकन जेवण करायला जा, एवढा ड्युटीचा ध्यास होता. आणि आता आज रिटायर झाला, उद्यापासून केले. मला वाटतं आजार पैसे झाला लाईक अ फ्री बर्ड. पण बघा नाही हो, हा माझा सुद्धा अनुभव आहे. मी पण रिटायर झालो, पण नोकरीच्या आणि कामाच्या गारड्यातून मोकळा झालो, पण परिवाराच्या गारड्यातून मोकळा होता येत नाही. आता इथून पुढे आपली दुसरी इनिंग सुरू होणार आहे आणि ती आपल्या पूर्ण परिवारासाठी आपण कशी वाहून देऊ. आतापर्यंत पत्नीची गंभीर दिसते तुम्हाला समोर बसलेली आहे, गंभीर साथ होती, भरभक्कम साथ होती. अशीच ही भरभक्कम साथ अजून पुढेही राहील आणि त्या भरभक्कम साथीला आज सिमेंट कॉन्क्रीटचा पाल कसा जोडला जाईल हे बघत आपण पुढच्या शुभेच्छा त्यांना देत. सेवानिवृत्तीचा तो दिवस असतो जेव्हा तुम्ही कामावरून येतात आणि पत्नीला सांगतात आता मी नेहमी तुझ्या सेवेत हजर. प्रत्यक्षात कोणीही काम करणे थांबत नाही, त्यांना फक्त नवीन नोकरी मिळालेली असते. आणि मला खात्री आहे नानासाहेब आपल्यासाठी वैदिकडे भरपूर कामे असतील, कारण आता पुढच्या पिढ्यात लग्न आहे. तेव्हा कामं करा आणि निवृत्तीचा आनंद घ्या. त्या कंपनीला मिस नका करू. कंपनी जरी तुमचं पहिलं प्रेम असली तरी ते दुसरं प्रेम आता आयुष्यभरात तुमच्या बरोबर आहे. तेव्हा तिला त्याच्यासाठीच बघा. खूप हळवे नका बिलकुल नका. उद्यापासून तुम्हाला कुठे कामावर जायची काही नसेल, पण तुम्हाला काहीतरी नवीन करण्यासाठी वेळ भरपूर मिळेल. तेव्हा सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी इथं मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम येत आहे त्यांचे शालक किरण चव्हाण. आदरणीय व्यासपीठ, सर्व संगीतप्रिय नातेवाईक, आज आपण आदरणीय दादासाहेब यांच्या सेवानिवृत्ती निमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. आमच्यासाठी नानासाहेब म्हणजे एक कुटुंबाचा आधार. नानासाहेबांचा प्रवास सुरुवातीपासून ज्या ठिकाणी मी पहिल्यांदा पाहायला गेलो लग्नाच्या वेळेला, त्यावेळेला सातपूरमध्ये एका भाड्याच्या खोलीत राहतो. त्या ठिकाणच्या प्रवासापासून मी त्यांचा साक्षीदार आहे आणि त्या ठिकाणापासून तर आज 3 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये या ठिकाणी राहतात. आणि दोघं मुलांना अतिशय सुसंस्कृत, दोघं सुना, हा इतका मोठा विस्तार त्यांनी त्यांच्या आयुष्यात केला. मित्रांनो, प्रत्येक जण आयुष्य जगत असतो, पण दुसऱ्यांसाठी किती जगावं, कसं जगावं हे फक्त नानासाहेबांपासून आपण शिकलं पाहिजे. माझी आई असेल, माझे वडील असेल, माझा परिवार असेल, माझी मुलं असतील, यांच्यासाठी नानासाहेबांनी आपला संपूर्ण बहुमेल वेळ असा दिलेला आहे. माझ्या आईचं आजारपण असो, माझ्या वडिलांचं आजारपण असो, माझ्या मुलांचं ऍडमिशन असो, त्या ठिकाणी नानासाहेब त्यांचे ड्युटी सांभाळून अतिशय नम्रपणे त्या ठिकाणी हजर राहायचे. आणि नानासाहेबांचा जर आपल्याला एक गुण घ्यायचा असेल तर विनम्रता आणि चिडचिड करायची.
पण आमचा एक दुर्गुण आहे माझा स्वतःचा, मी चिडचिड खूप करतो. पण नानासाहेबांकडून तो एक गुण आपण घेतला पाहिजे. नानासाहेब अजिबात चिडचिड, एकदम चिड, काही त्रास नाही. ते उलट सांगतात, किरण तू बोलू नको, उच्च पैसे. आणि हाच गुण मला खूप त्यांचा आवडतो. मी एवढंच बोले, नानासाहेब आपण अतिशय सुखी जगला, चांगलं जगला, आणि याच्या पुढेही आता आपल्या देवाने खूप ऐश्वर्य दिलेलं आहे. याच्या पुढे फक्त आपलं आरोग्य सांभाळा आणि अतिशय आनंदात राहा. देवाने तुम्हाला खूप दिलेलं आहे, आता फक्त त्याचा उपभोग घ्या. आणि माझ्या बहिणीसाठी सुद्धा आपण खूप काम केलेलं आहे. माझी बहीण नेहमी आजारी असायची, तिथे 2-2 ऑपरेशन झाले, पण तरी देखील नानासाहेबांनी कधी कंटाळा केला नाही, कधी तिची हेळसांड होऊ दिली नाही. मी तर स्वतः असायचोच, पण नानासाहेब एकदम खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहायचे आणि तिची साथ द्यायचे. याच्यातच मला खरा आनंद व्हायचा. आणि म्हणून नानासाहेबांना एकच सांगतो, आता आपण फक्त आनंदी जगा, जीवनाचा आनंद घ्या. याच्या पुढे मी तुमच्याकडे पैसे मागणार नाही, देवाकडे काहीच मागणार नाही. देवाने खूप दिलेलं आहे तुम्हाला, फक्त आनंदी आणि उत्तम आयुष्य जगा. एवढ्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद किरण दादा. म्हणतात ना, बायकोचा भाऊ आणि सगळ्या दुनियेमध्ये पेक्षा आगळा वेगळा असलेला, म्हणून पहिला मान आम्ही त्यांना दिला. त्यानंतर आता मी विनंती करतो मुकुंद भांबरे यांचे थोरले बंधू राजेंद्र भांबरे हे त्यांच्या शुभेच्छा किंवा मनोगत व्यक्त करतात. किरण दादांनी एक अतिशय चांगला गुण जो होता, म्हणजे सर्वांनीच घ्यावा, स्पेशली माझ्या नवऱ्याने पण, त्यांनी पण सांगितलं माझ्यात पण याचा शांत राहण्याचा 4 गोष्टी. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, माझे आम्ही 4 भाऊ, मी 1 नंबर, 2 नंबर असते नाना. तर आम्ही 4 भाऊ एकत्र आणि सुख दुःखाला एक शब्द आणि फोन करतात एकत्र येतो आम्ही. त्याच्यात एक हे नाही काही एक गीत फरक पडत नाही. आणि आमचं एकच ठरलंय की इस्टेट एका बाजूला, पण एक फोन करता सर्वांनी सुख दुःखाला हजर राहावं. तर आम्ही सर्व भाऊ एकत्र येतो आणि असा कार्यक्रम तयार करतो. आता नाना स्वभाव एकदम शांत, आम्ही 4 भाऊ शांत, पण परिवार आमचा शांत. तर अशा शांत परिवाराचा डॉक्टर नानाचा जन्म झाला आणि त्याने श्री सेवा केली कंपनीमध्ये. ती एकदम जीव लावून हे केली आणि आज त्या तो पदावर आलेला आहे. तरी माझं 2 भाषण संपवतो. आता यांना धन्यवाद म्हणावं की काय करावं. आता यांनी चांगले आशीर्वाद दिले आणि भांबरे परिवार कसा शांत आहे हे आपल्याला जाणवून दिलं. आता मी या शांतला परत पुढे कंटिन्यू करण्यासाठी त्यांचे लहान बंधू संतोष भांबरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभेच्छा मनोगतात आणि थोडक्यात द्याव्या, कारण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सगळे नातेवृंद, मित्र परिवार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पहिल्यांदा सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त. नानांबद्दल काय बोलायचं, थोडंसं गौरवत म्हणजे साधारण 15-20 वर्षापूर्वीच आठवतं मला. इथं आले का नानाकडं आपण घरी थांबलो, नाना ते मला फर्स्ट शिपी मी थांबलं, सेकंड शिपी मी सांगतो, अरे हे काय आम्ही तुझ्याकडं आलोय फ्रेश करू आणि तू चालला कंपनीत. आपल्या कामावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मुकुंद भांबरे. कामावर प्रेम करा, काम तुम्हाला सर्व काही देतं. आता सगळ्यांनाच म्हणतो
आपल्या कामावर प्रेम करा. मी नानाकडनं हा गुण शिकलो. मला त्यावेळेस नानाचा राग यायचा. मी नानाकडे आलेलो आहे, लहान नववी मी माझं काम घेऊन आलोय, जे काय भेटायला आलो असेल, काम घेऊन आलो असेल, नाना माझ्याकडे बघत नाही. नाना ठीक आहे, आलाय ना, जेवण कर, आराम कर, मी येतो ड्युटीवर, आपण बोलू. बरोबर आहे ना? नाना तर तसा आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी बघू. पण मला माझी ड्युटी हे त्यावेळेला राग यायचा. मी ज्यावेळेला मी आता गेल्या 17 वर्षापासून होंडा कंपनीचं काम करतोय, कंपनीचं काम करतोय, मी हा गुण नानाकडे घेतला. कुठल्याही मी जे काही काम करत असाल मनापासून करा. मला आमचे गिरे एजंट होते, त्यांनी एक गोष्ट ते म्हटले होते, जो काम करने को मन ना दिल ना करे वो काम मन लगा के करना, यही बड़ी खासियत है. जो काम करने को दिल ना करे वही काम करने को मन लगा के जो काम करने को मन ना करे वही काम दिल लगा के करना, ही बड़ी खासियत है. सांगायचं आपल्याला नानाकडनं हा एक गुण खूप काही मला शिकून गेला. आपल्या कामावर प्रेम करा. ज्याने कामावर प्रेम केलं त्याला आयुष्यात कमी कधीच पडणार नाही. सर्व काही मिळालं. नाना रिटायर झाला, टायर होतो, थकू नको. रिटायरमेंट घेतली पण थकू नको. माझं तुला हेच म्हणतोय, तू कायम कुठल्या तर व्यस्त राहा. नाही तर बरेचसे रिटायर पर्सन आपण बघतो, आता समाजात बघतो रिटायर लोक, ते माझं इथं दुखतंय तिथं दुखतंय, काम नाही राहिलं, कधी कामात बसलेला माणसाला किंवा बाईला तिला तिचं इथं दुखलं तिथं दुखलं होतं. आता तुला हेच म्हणते, कुठल्या तरी कामात चुकून गेला. आतापर्यंत तू खूप सदृढ आहे, खूप सदृढ आहे. नाही, नोकरी कर मी हे बिलकुल बोलणार नाही. नोकरी करा हे बोलणार नाही. नोकरी कामाला स्वतः कामाला बोलवा. हो, ऐका सर, तू खूप सदृढ आहे. कसं असतं माहिती आहे का, त्याला घाबरायची गरज नाहीये. वहिनी जबाबदारी सांभाळणार आहे, भरपूर कामं लावणार आहे. डोंट वरी, काम राहणार आहे. मी बस तेच काम करते. मग मी पेन करून दे गाडीला. डोंट वरी. डिस्कशनचा विषय नाही, आपण नंतर डिस्कस करू त्याच्यावर स्पेशल. धन्यवाद. स्वयंपाक पण डोंट वरी, मी मान्य करतो. अरे तिथे बांबरे विरुद्ध चव्हाण, त्यात मी सुद्धा थोडंसं तेल टाकतो. आपण उडी मारून हे भांडण नाही करायचं. आपल्याला इथे आज देशात सेवा निवडणुकीच्या शुभेच्छा द्यायला जमलो आहोत. इथे स्टार्टर सुद्धा सुरू झाला आहे. स्टार्टरचा आस्वाद घेत आपण आता एक छानसं गाण्याची धून ऐकूया की त्यांच्या मुकुंद बांबरेंच्या साडूला म्हणजे राजेंद्र खैरनार यांना विनंती करतो, त्यांनी आपण एक छानसा मोकळा गाणं पेश करतो. थोडक्यात जरी केलं तरी चालेल, कारण अजून बरेच मान्यवर आपल्याला इथे शुभेच्छा व्यक्त करणार आहे. आयुष कराओके ट्रॅक आज दिवाना होता है. कराओके ट्रॅक एक मिनट. दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर दिल से दीवाना होता है. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है,
क्षमो है परवाने से परे चला जा, मेरी तरह चल जाएगा यहाँ नहीं नहीं सुनता उसको चल जाना होता है, हर खुशी से हर गुण से दीवाना होता है, दीवाना होता है, दीवाना होता है, हर खुशी से हर गुण से दीवाना होता है। रहे कोई सौ पर्दों में डरे शर्म से, नजर अजीला चुराए कोई सनम से, रहे कोई सौ पर्दों में डरे शर्म से, नजर अजीला चुराए कोई सनम से, आज जाता है जिसपे दिल आना होता है, हर खुशी से हर गुण से दीवाना होता है, दीवाना होता है, दीवाना होता है, हर खुशी से हर गुण से दीवाना होता है। सुनो किसी शायर ने ये कहा बहुत खूब, मना करे दुनिया लेकिन मेरे महबूब, सुनो किसी शायर ने ये कहा बहुत खूब, मना करे दुनिया लेकिन मेरे महबूब, वो लग जाता है जो दीवाना होता है, हर खुशी से हर गम से दीवाना होता है, प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से दीवाना होता है। माहोल अगदी सुरमई करून टाकला, बांगडा सुरमई त्यांची सुरमई नाही तर गाण्यातली सुरमई, अगदी साफ मग तोंड असं मन प्रसन्न झालं. आता या शुभेच्छांच्या थोड्याशा आपण परत संपर्कात येऊ. मी यानंतर विनंती करतो आमचे नावकरीच हो, बिरारी 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 हो, प्रतिभा बिरारी आमच्या भारती बांबरेंची अगदी सख्खी लाडकी म्हणजे लाडकी बहीण नाही हं, लाडकी अगदी जवळची मैत्री नातेवाईक त्या आपल्या मनोगतात त्यांना शुभेच्छा व्यक्त करून अस्मितांना विनंती. ओळख खूप सुंदर करून दिली, तुमचे खूप धन्यवाद. स्वरे श्रीराम श्रीराम स्वये श्री राम प्रभु वैतती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. श्रीराम
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज आपण आमचे लाडके बंधू आदरणीय मुकुंद नाना भांबरे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाने आपण सगळे जमलेलो आहोत. 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आदरणीय भांबरे भाऊ आपण रिटायर झालेले आहात. सगळी माहिती सगळ्यांनी दिलेलीच आहे. पण माझ्या माहितीतले म्हणजे माझं रोज जाणं येणं म्हटलं तरी पण चालतं. भारतीने तिकडनं बोलवलं ये तिकडनं तिसऱ्या मिनिटाला त्या घरी. तर भांबरे भाऊ कामाच्या बाबतीत तर ते प्रामाणिक होतेच, पण एक आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श पिता ह्या तिघही भूमिका त्यांनी इतक्या उत्कृष्टपणे निभवलेल्या आहेत. आणि मी आज आदरणीय आईंना सांगते की तुमचे खरोखर चरण स्पर्श घेऊन तुमचं पाणी प्यायला पाहिजे की आज खऱ्या अर्थाने तुमची कूस ही प्रकाशमय झालेली आहे. असा सुपुत्र आपण जन्माला घातला आणि माझ्या मैत्रिणीच्या पदरी ते आले, याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते. भारतीच्या घरी गेल्यानंतर माहेरी आल्यासारखं वाटतं. अगदी जेवण असते तरी आम्ही सोबतच जेवण करायला बसून जातो, असं फरक वाटतच नाही. आणि ह्या वयामध्ये असताना सुद्धा लोक म्हणतात की थोडं म्हातार वय झालं, रिटायरमेंट झालं की मग थोडंसं देवाच्या सानिध्यात जायचं. पण रोज भांबरे भाऊ जर 11 वाजेला भांबरे भाऊंच्या घरी गेलेलं असेल तर भांबरे भाऊंची देवपूजा ही अतिशय उत्कृष्टपणे होत असते. आणि देवपूजा करत असताना त्यांचे जे भजनातले स्वर असतात ते इतके सुंदर असतात की ऐकत राहावेसे वाटतात. इतकं छान वाटतं, खूपच सुंदर. म्हणून हे सगळं देवाचे करत आलेले आणि ह्या देवाचे आशीर्वाद म्हणून आजचा हा सुवर्णमय दिन या सर्वांच्या साक्षीने आपण बघत आहोत. भांबरे भाऊ मला उदंड आयुष्य लाभो. आणि जेव्हा जेव्हा पण माझ्या भारतीच्या तोंडून मी ऐकत असते, अगं प्रतिभा, जेव्हा मैत्रिणीचाही नवऱ्यांचा विषय निघतो, अगं हे आहे म्हणून मी आहे. जेव्हा ती आजारी झाली, ते साधे ड्युटीवर जरी जात असले ती झोपलेली असते, पण तिच्याजवळ गरम पाण्याची बाटली ते ठेवून जाते, तिच्या औषधाच्या गोळ्या ते ठेवून जातात. इतकी काळजी घेणं हे भारतीच्या तोंडी असलेले हे उद्गार अतिशय खूप म्हणजे सुवर्ण अक्षरात तिने आम्हाला सांगितले असंच म्हटलं पाहिजे. आणि आमच्या दादांनी सांगितलंय की वेळ थोडा कमी बोलणारे असते, म्हणून खूप काही न बोलता तुम्हाला रिटायरमेंटच्या आमच्या बिरारी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देते. आणि तुम्हाला उदंड आयुष्य. धार्मिक यात्रा तर तुम्ही करूनच आलेले आहात, त्यामुळे म्हणजे सगळं काही करत होता तुम्ही, पण तरी स्वतःसाठी आता एन्जॉय करा. हा वेळ, रिटायरमेंटचा वेळ हा स्वतःसाठी घालवायचा असतो की वेळ मिळत नाही. नोकरीमुळे नातेवाईकांमध्ये जाणं कदाचित थांबलेलं असतं, त्यामुळे हा सगळा आनंद तुम्ही आता ह्या रिटायरमेंटच्या काळामध्ये घ्यायचा आहे. आणि मी माझे 2 शब्द संपवते आणि त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद नवकरी ताई. टाळ्या टाळ्या टाळ्या, अरे टाळ्या आमच्या बिरारी ताईंसाठी, टाळ्या खूप जोराच्या टाळ्या. कारण आमच्या भारती ताईंची ही अगदी लाडाची बहीण आहे. आमच्या मुकुंदाची नाही, मी नाही बात पुढं, आणि माझी बहीणच आहे शेवटी. बसा. आता हे आपलं जनरेशन झालं, आता यानंतर मी पुढच्या जनरेशनमध्ये जातो आणि त्यांचा आवडता पुतण्या योगराज भांबरे हे आपले शुभेच्छा पण मनोगत व्यक्त करतील, मी त्यांना विनंती. धन्यवाद. असा आहे, माझा आवाज खूप मोठा आहे, माईकची आवश्यकता नाही. या ठिकाणी सुरुवातीपासून आपण पाहता की आदरणीय नानासो, माझे काका आणि आंटी, आता घरामध्ये खूप आंटी असल्यामुळे
घरामध्ये तसं आम्ही लहानपणापासूनच नावाने आहोत. भारती आंटी, नंदा आंटी, सो जे असेल ते चाची असेल. आता जीवन प्रवास वगैरे तुम्हाला नानांचा भरपूर सांगितला गेला. सर्वांच्या तोडून ऐकून एक थोडेसे वेगळं आता सांगतो तुम्हाला. जसं आम्ही लहान होतो त्यावेळेस जेव्हा कुठं असं फिरायला वगैरे आम्ही एकदा गेलो होतो. मग त्यावेळेस आमची आत्या असायची हैदराबादला आणि त्यावेळेस सहपरिवार फिरायला गेले. मग तेव्हा काका आणखी दुसरे काका असं 2-3 फॅमिली गेल्या होत्या. त्यावेळेस माझाही नंबर लागला आणि मी पण त्यांच्यासोबत फिरायला गेलेलो होतो. मला ते क्षण आता इथं उभं राहिलं आठवायला लागले. आणि त्यावेळेस मला सोबत गेल्यानंतर असं नाही की होणार होता हा माझा मुलगा आहे आणि हा भावाचा मुलगा आलाय किंवा जाऊबाईचा मुलगा आलाय मग त्याला आपण थोडंसं वेगळं वागतो असं काही कधी घडलेलं नव्हतं. हा एक प्रसंग होता. दुसरा प्रसंग होता आंटीसोबत जेव्हा कासाऱ्याला वगैरे त्यांचं माहेर कासारा बऱ्याच जणांना माहिती असेल. पिंपळनेर पिंपळनेर काकांचं नेटिव्ह प्लेस आणि आंटीचं कासारे. तिथं सुद्धा नाना आंटींसोबत आम्ही बऱ्याचदा मामांच्या गावाला जायचो लहानपणी. तिथं पण असा जुन्या भाव वगैरे कधीच नव्हता. म्हणजे असं नेचर जे आहे बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतं. कधी कधी समाजात मी शिक्षक आहे तर लहान लहान पोरं जेव्हा शाळेमध्ये सोडायला येतात तर ते मुलांचे आई वडील जेव्हा येतात त्यावेळेस त्या मुलांना वेगळं एक असतो. पण जर त्यांचे कोणी काका वगैरे कोणी आले किंवा आम्ही घरी सहज भेटायला गेलो तर बऱ्याच काही मुलांना तर ते काका किंवा शोकळ पदार्थ कोणी असतात त्याच्याकडून वेगळी वागणूक केली जाते. परंतु तसं माझ्या वडिलांनी सांगितलं की आमच्या घरामध्ये कुठल्याही काकाकडून म्हणजे तसं काही झालं नाही. आणि खास करून काकांचा जो स्वभाव आहे अगदी शांत राहणं तर तो सुद्धा खरोखर शिकण्यासारखा आहे. आणि जसं जसं थोडं मोठं झालो समजायला लागलं मग कसं नेटिव्ह प्लेस गावाकडं बरेच जण आपल्या पैकी गावाकडं जात असतात. घरी काही प्रोग्राम असतात तसं गणपती बसायचे किंवा देवीचा नवरात्र उत्सव असतो त्यावेळी चक्रपूजा म्हणजे पूजा असते. अष्टमीची असते बहुतेक लोकांकडे असेल ना अष्टमीची पूजा आपल्या गावाकडे असते. मग तेव्हा मी लहान उत्सुकता त्याला काका येणार आहेत नाशिकहून काका येणार आहेत नाशिक येणार नाही असं उत्सुकता. मग आम्ही वाट पाहत राहायचो. काका अजून आले नाही. मग काका यायचे केव्हा त्यांची ड्युटी करून रात्री पुढे उशीर. सकाळी उठलो झोपलो आम्ही सकाळी उठून पाहतो हा काका रात्री आले तर कुठे गेले. काका पुन्हा गेले नाशिकला. बरेच प्रसंग असे होते की त्यावेळेस काका ड्युटी करून यायचे आणि पुन्हा 3-4 तासाचा खडतर प्रवास लालपरीने करून पुन्हा ड्युटीला जॉईन व्हायचे. तर असं त्यांनी सर्व प्रकार सांभाळले. परंतु प्राधान्य त्यांनी कामालाही दिलं. नवे कामालाच प्राधान्य दिलं असं म्हणणार नाही तर काम सांभाळून त्यांनी कुटुंबालाही वेळ दिला, समाजाला वेळ दिला. नाशिकमध्ये त्यांनी सामाजिक कामं सुद्धा भरपूर केलेली आहेत त्याच्याही उदाहरणं आहेत. आणि एक थोडीशी मधली गोष्ट सांगतो ऐकायची का? रागव नको तेव्हा नंतर. मी जेव्हा सेवेला लागलो ना नोकरीला त्यावेळेस दूर पाडा तसे तर पीठ सुरगा नाही तसे लांब पाडामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये होतो. आणि त्या ठिकाणी अनावधानाने असं चाल जात होतो आम्ही जीपवरती बसून आणि शेजारी एक स्त्री बसलेली. त्यांनी मला बघितलं मी त्यांना बघितलं. मग आता मला तर नवीनच पण त्या सिनियर होत्या भरपूर आंटीच्या वयाच्या. सर म्हणे तुम्ही कुठले? मी पिंपळनेर. बराच वेळ झाला 1 तासाचा घाट होता 15-20 मिनिटं झाले जातोय. सहज गप्पा रंगल्या. ते आमच्या होत्या सिनियर म्हणजे साहेब होते एक प्रकारे. मी शिक्षक आणि शिक्षकांचे साहेब असतात त्या होत्या. मग त्या म्हणाल्या पिंपळनेरचे का? सहज ओळख झाली. मग नाव काय? म्हटलं भामरे. असं आहे का? थोडा वेळ झाला अजून प्रवास सुरू झाला गप्पा रंगल्या. त्यांनी मला हळूच विचारलं
पिंपळ्याला कुठं राहतात? मग कोण कोण किती काका असं होतं, विषय मागे निघाला. मग म्हणे मुकुंद भाबड तुझ्या कोण म्हणे. जसं कृष्ण मुकुंद होता तसे मुकुंद भाबाचे काका होते आणि त्यांचे ओळख कुठपर्यंत होते. नंतर मला त्यांचं खूप सहकार्य लाभलं. म्हणजे अशा प्रकारे करायचं इकडं बोलतो आणि माझ्या रागू नको. धन्यवाद लाडका पुतण्या. काकाची सगळी उघडी नाही केली, थोडीशी मजा केली. काय हरकत नाही, असं तरी कोणीतरी सांगितलं पाहिजे. कारण आत्तापर्यंत आमचे मुकुंदाला भावना प्रधान, हळव्या मनाचे, शांत स्वभावाचे आणि कर्तव्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडणारे, मग ती ड्युटी असो नाही तर बारकीसारखी ड्युटी असो, या संपूर्ण परिवाराची मुलांच्या शिक्षणाची अगदी वारेवरची कसरत करत संपूर्ण जबाबदारी पार पाडली. वयाच्या 60व्या वर्षी निवृत्ती घेऊन आता पुढची इनिंगला तयारी करणार आहे. आत्तापर्यंत आपल्या नातेवाईकांनी त्यांचे सर्व असे चांगलेच गुण सांगितले. आता यानंतर मी त्यांच्या मित्रपरिवारामधले हे नामदेव खेलोकर यांना विनंती करेन. एक मिनिट. तेव्हा मी जास्त काही बोलत नाही, कारण सगळं नानांकडे सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. नाना हे लहानपणी किती खोडकर होते, किती शांत होते, हे सगळ्यांनी सांगितलंच आहे. पण इतके खोडकर होते, एकदा त्यांनी त्यांच्या काकांच्या खिशातून की पप्पांच्या खिशातून काहीतरी, त्यावेळेस 5 रुपये दोघांनी काढायला खूप वाटायचे. त्यांनी त्यावेळेस ते काहीतरी खाऊ खायला पैसे घेतले, पण ते कुठे त्यांच्या मोठ्या काकांनी बघून घेतलं. बघून घेतल्यानंतर त्यावेळेस त्यांना त्यांच्या खिशात पैसे सापडल्यानंतर त्या काकांनी त्यांना इतकं सोडलं की त्यांची म्हणजे आमच्या सासूबाईमध्ये गेल्या नाही. म्हणजे एक सांगायचं म्हणजे की त्यावेळेची आई कशी, आताची आई मुलांना मारलं की लगेच माझ्या मुलाला का बरं मारलं, लगेच पदार्थातून भांडायला जाते. पण त्यावेळेस आमच्या सासूबाईंनी तसं केलं नाही. त्यांनी त्यावेळेस खूप पोटात राग, म्हणजे त्यांच्या इतका संताप व्हायचा, पण त्या बोलू शकल्या नाही. त्यावेळेस नाना आमचे जा तू कुठेतरी जा, नानांना नाशिकला पाठवलं, तू काही कर, घरी परत येऊच नको. पण त्यावेळेस नानांनी खूप मनावर घेतलं. त्यावेळेस जे नाशिकला पदार्पण झाले आणि आज या म्हणजे आज त्यांचा असा सत्कार सोहळा आपल्याला तो बघायला मिळाला. त्यामुळे मी खूप खूप नानांचा धन्यवाद करते. धन्यवाद नंदाताई. आणि यासाठी आपल्या नात्यात अशा भावजाया असतील ज्या आपलं पोलखोल उघडून आपली मजाक सुद्धा करायला मागे पुढे पाहत नाही. एक आपला अनुभव आपण घेतला. बिरारी ताईंनी त्यांची फक्त गोडवी गायली, पण ही सख्खी वहिनी लहान भावाची मिसेस किती उडवता येईल तेवढा उडवायचा चान्स मारून घेतला. माझे नात्याने बहीण लागते हो, मी जास्त नाही उडवणार तिची. पण बिरारी साहेब त्यांनी उडवली नाही, त्यांनी लीला सांगितल्या. कृष्ण लीला तुमच्या पुढे मांडली. कृष्णलीला हा नावाप्रमाणेच मुकुंदा होता, म्हणून कृष्णलीला करणारच. त्या कृष्णलीला सुद्धा आपल्या पुढे सादर व्हायला कोणीतरी पुढे यायला पाहिजेच की नाही. मग आणि म्हणून त्यांनी कृष्णलीला आपल्या पुढे आणली. त्याला भारतीताईंनी सुद्धा खूप मोठी दाद दिली. अगदी मनमोकळेपणाने हसून त्यांनी या खोडकर उलटणीचा आनंद स्वीकारला. आता थोडंसं आपण वेगळ्या विश्वात जाऊया. त्यांचे मित्रपरिवार, कंपनीमधले मित्रपरिवारापैकी श्री नामदेव खेलुकर यांनी एक फरमाईश पेश केली आहे की त्यांच्यासाठी आमचे मित्रपरिवाराची फरमाईश पेश करून आनंद, आजच्यापेक्षाही आज इथला आनंद ते आपल्याला सुद्धा देणार आहेत. नामदेव खेलुकर उपस्थित मुकुंद भांगरे
तर यांच्याबरोबर आम्ही जवळजवळ 28 वर्ष काम केलं. पण कधी त्या माणसाच्या चेहऱ्यावर आम्ही कधी असं म्हणजे ताणताना हा कधी बघितलं नाही. कारण कायम त्यांचा म्हणजे ते चेहरा आहे नेहमी हसला असायचा. त्या हसल्या चेहऱ्यामुळे आम्ही पण त्यांना असे काही गाणे असं ओघाने बोलायचं. मला काय पूर्ण गाणं येत नाही, थोडं शिवलं एक गाणं आहे ते म्हणतो. तेरा